अधिक मास सुरू आहे. तर सचिन आलेच होते घरी आणि माझ्या आईकडे, म्हणजे मी इकडे गावी येऊन होती माहेरी, तर सचिन आम्हाला घ्यायसाठी आलेले होते. तर त्यासाठीच आता गावी आले होते. तर मग आई म्हणाली की चला मी तुम्हाला पण दानू देऊन देते. तर तेच आम्ही अगोदर जे तुम्हाला सांगितलं आहे अगोदरच्या ब्लॉगमध्ये, की मी शॉपिंग करायला माझ्या बहिणीसोबत गेलेली होती. तर तेच आहे की म्हणजे मला कपडे आणि जे काही पितळेचं जे वस्तू आहे, तर तेच घ्यायचं होतं. तर त्यासाठीच आम्ही गेलेलो होतो. तर काय घेतलं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच कळेल. तर हे माझ्या घरी अशी बिलकुल साधी, सिंपल, सरळ असं जसा तिच्या मनाला पटेल तशी करत असते. तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी. कोणी जोडप्यानं बसवतात, कोणी म्हणजे जसं ज्यांना ठीक वाटे तसं. तर नेहमी सचिनच बसत होते पहिलेपासून. जशी माझ्या सासरी जशी पद्धत आहे तर तशीच आईला पण मी सांगितलं, की कारण की माझ्या आईकडे वगैरे पहिले असे करत नव्हते आणि मग जेव्हापासून मी माझ्या सासरी वगैरे बघितलं, तर तसं मी आईला सांगितलं, तर माझी आई पण करायला लागली होती. म्हणून तर हे बिलकुल साधं सिंपल आहे, जे आम्ही ज्या पद्धतीमध्ये करत असतो. आणि हे होती तांब्याची बॉटल. तर फायनली जावे बापू लागले सासूबाईचे पाया आणि हे दुसऱ्या दिवशी छान केले होते मस्त डोसे. तर अगोदरच्या दिवशी पहिली इडली केली होती, मग आता तो पेस्ट उरलेला होता. मग त्याच पेस्टचा मग वहिनीने छान असे डोसे केले आणि खूप छान होतं. मग आम्हाला घरी घेण्याचा निरोप घ्यायचा होता, पण त्याच्या मला माझ्या आतोबहिणीकडे पण जायचं होतं. मग आईकडून निघणार होती आणि मग अशी सर्वांची पाया लागायची अशी आमच्याकडे म्हणजे सर्वांचकडे अशी लागत असेल, मला तर असं वाटते. कारण की आपण जेव्हा घरून निघतो आईच्या, तर सर्वांच्या पाया वगैरे लागत असते, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत ते. तर अशी माझी बहिणी आणि माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी असल्यामुळे मी तिच्या पाया लागते. आणि जाताना मग माझे बाबा पण भलेही त्यांनी गेले, पण त्यांचा सहवास ह्या घरामध्ये आहे आणि मी त्यांना नमस्कार करून आता निघणार होते. कारण की नेहमी आईबाबाचे पाय लागूनच मी घराबाहेर पडत होती. तर भला इथे नाही आहे तरी पण त्यांच्या फोटोकडे नमस्कार करून मी फायनली जाण्याचा निरोप घेऊन राहिलेले आहे. तर आईने मला अशी हे डाळ दिली होती, जी माझ्या मामानी माझ्या आईला दिलेली होती. आणि मग मी हे अशी ताईकडे आली. ही माझी आतोबहीण आहे. तर तिने मला खूप आग्रह केला होता आणि मग मी त्यासाठी म्हटलं चला, आपल्याला कोणी एवढ्या आग्रहानं बोलवते तर आपल्याला जायलाच पाहिजे. तर मग मी तिच्या इथे आलेली होती आणि तिनं मस्त छान आल्या पहिले मस्त मला छान कडक चाय आणि छान मस्त आम्ही ब्रेड टोस्ट छान मस्त खाल्ले आणि थोडं रिलॅक्स वाटायला लागलं. आणि त्यानंतर मग आमची होती गडबड बाहेर जाण्याची. तर आणि खरंच खूप छान ठिकाणी घर आहे ताईचं, म्हणजे सर्वच गोष्टी अवेलेबल आहे. मला असंच आवडते की सर्वच गोष्टी अवेलेबल असले पाहिजे, अशा ठिकाणी घर असावं आपलं. तर फायनली आम्ही निघालो बाहेर. तर तिची इच्छा होती आम्हाला लस्सी पाजण्याची. 6 वाजले होते, 6 साडेसहा वगैरे. तर फायनली हे आहे मलाई लस्सी. आणि मलाई लस्सी मी घेताना तर घेतली, पण माझ्याच्याने पिणं होत नव्हती. कारण की मी गोड फार कमी खाते ना, तर त्यामुळे मी अशी लस्सी वगैरे काही राहिली ना, तर माझ्याच्यानं खरंच खाणं होत नाही. मी अगोदरच हाफ घेतली असती तर मला बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, असो. मग ते कशी तरी पूर्ण फिनिश केली. मग जाताना आम्ही छान असं श्रीखंड वगैरे घेतलं. कारण की मी होते त्यासाठी ताईने असं छान श्रीखंडचं आम्हाला पाहुणचार करणार होती. आणि मग असं थोडंफार म्हटलं चला थोडं फिरून पण यावं, कारण की तिचं घर खूप जवळच असल्यामुळे थोडं फ्रेश वाटेल बा, म्हणून त्यासाठी आम्ही असं फिरायला निघालो. आणि खरंच खूप छान वाटलं. आणि खरंच उन्हाळ्याच्या याच्यामध्ये ना खरंच थोडं माइंड पण फ्रेश होते. आपल्या म्हणजे आपले नातेवाईक आहे, जे आपले काही रिलेटिव्स आहेत, खरंच त्यांच्याकडे गेलेलं पाहिजे. तसं होतं संध्याकाळचा आमचा मेनू. आणि मग सर्व झाल्यानंतर मस्त छान थंड थंड खाने के बाद कुछ मीठा हो जाता, आम्ही असं छान थंड थंड एन्जॉय केलं आणि मस्त. आणि हे सर्वजण आणि हा माझ्या आतोबहिणीचा मुलगा आहे. आणि खरंच आपल्या रिलेटिव्हकडे थोडंसं गेलं ना, तर थोडंसं त्यांनाही बरं वाटते आणि आपल्यालाही बरं वाटते. आणि खरंच माझी ही ताई आहे ना, खरंच खूप छान स्वभावाची आहे. आणि दुसऱ्या दिवशी तिनं छान मग आमच्यासाठी असा नाश्ता पण बनवलेला होता. तिनं रात्री छान असं अप्प्याचं वगैरे भिजू घातलेलं होतं आणि तिने छान चटणी केली आणि माझी इकडं अप्प्याची तयारी सुरू होती. तर ते थोडंसं फार काम करतपर्यंत मी म्हटलं तू बाकीचं काम करून घे, मी तोपर्यंत अप्पे रेडी करून घेते. आणि बाकीच्यांनी जे काही खाणारे होते ते त्यांनी खात होते आणि मी इकडे छान अप्पे करणं आणि व्हिडिओ पण माझा सुरू होता. तर फायनली आम्ही आलो आणि छान मस्त नाश्ता वगैरे एन्जॉय केला आणि फुल पेट खाल्ला आणि खरंच खूप छान झालेलं होतं. तर मग सर्व आटोपल्यानंतर फायनली घरी जाण्याचा निरोप घेतला. आणि मग काय बसमध्ये एवढं गरम ना, तर मी थोडं स्कार्फ यूजच करते. कारण की मला धुळेचा वगैरे थोडंसं फार एलर्जी असल्यामुळे मी स्कार्फच बांधते.
तर फायनली माहेर झालं आणि आपल्याला जायचं होतं सासरी. तर असेच कसे दिवस चालले गेले ना, खरंच काही कळलंच नाही. मी सोमवारला आली होती आणि रविवारला रिटर्न घरी जात आहे. तर हे आहे फ्रूट चाट. एक काकाजी विकायला आले होते आणि आम्ही फर्स्ट टाईमच असं बघितलं, म्हणजे विकायला. तर रुहानने घेतलं आणि छान होते, फ्रूट्स पण छान फ्रेश होते म्हणून बरं वाटलं. आणि जाताना असं छान सीन होता आणि खरंच खूप सुंदर वाटलं. तर अशाच प्रकारे माहेर पण झालं आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण झाल्या आणि मुलांना खरंच थोडंफार त्यांना एन्जॉय पण झाला. आणि थोडं खरंच म्हणजे घराबाहेर पडल्याशिवाय ना आपल्याला थोडं माइंड फ्रेश पण वाटत नाही. आपल्या रिलेटिव्हकडे का नाही, पण खरंच जायला पाहिजे. म्हणजे कुठेही जा, बाहेर जा, आपल्या रिलेटिव्हकडे जा, पण जा. आणि मला तर खरंच खूप एन्जॉय झाला माझा आणि मला खरंच खूप बरं वाटलं. तर असेच माझे व्लॉग बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या जर चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी असे तुमच्यासाठी छान नवीन नवीन व्हिडिओ आणत जाईल आणि तुमच्याशी शेअर करत जाईल. आणि चला तर सर्वांना बाय.